नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लबसमोर EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शन वाढीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या या आंदोलनात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यांचे शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते. राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने आज आम्ही संघटनेच्या वतीने देशभरामध्ये आजचा दिवस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं आहे. गेल्या जुलै महिन्यापासून म्हणजे 2024ला नवीन संसद अस्तित्वात आल्यानंतर असंख्य खासदारांचे आम्ही प्रयत्न केलेला आहे, त्यांचे संपर्क केलेला आहे, काहींनी खुला पाठिंबा देखील दिलेला आहे. सरकारकडे राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कमांडर साहेब यांच्या असंख्य बैठका झाल्या. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनवर आमच्या 7,500ची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा आहे असं सगळं समजावून सांगितलं. परंतु हायर पेन्शन आणि मिनिमम पेन्शन या दोन मुद्द्यामध्ये सरकार वेळ काढून धोरण करत आहे आणि या गरीब पेन्शनर्सचं पेन्शनची मंजुरी अद्यापपर्यंत मिळत नाही. आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक निवेदन पाठवणार आहोत. आमची मागणी काय? आमची मागणी आहे की रुपये 7,500 पेन्शन आणि त्याला महागाई भत्ता मिळावा. दोघं पेन्शनर पती पत्नींना आरोग्य सुविधा मिळाव्यात. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे 4/10/2016 आणि 4/11/2022 याच्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि हायर पेन्शनचा मुद्दा मोकळा करावा. मित्र, दुर्दैव असं की नोकरीमध्ये असताना आमचे काही मित्र संघटनेचे मेंबरच झाले नाही, त्यांनी प्रॉव्हिडंट फंड पण कापलेले, पेन्शनचे पण मेंबर नाही. परंतु त्यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि म्हणून त्यांना देखील सरकारने सामाजिक सुरक्षेचं दायित्व स्वीकारत रुपये 5,000 पेन्शन द्यावं अशी प्रमुख मागणी आहे. आता सरकारकडे किती फंड आहे? 2 मिनटं संपवतो. सरकारकडे फंड आहे 9 लाख करोडचा. दरवर्षी आपल्याला व्याज मिळतं 70,000 करोड आणि पेन्शनवर दरवर्षी सरकार खर्च करते फक्त 14,000 करोड. म्हणजे रावसाहेबांच्या म्हणण्यानुसार 20% अमाऊंट फक्त पेन्शनवर खर्च करते, मग उरलेली रक्कम गेली कुठे? म्हणून आमची मागणी आहे की आमच्या पैशावरचं पूर्ण व्याज जरी तुम्ही आम्हाला दिलं तरी आमचं पेन्शनचं काम भागतं आहे. आम्हाला सरकारची भीक नको, सरकारची दया नको. सरकारने संवेदनशीलपणे या देशातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करावा यासाठी आमचा अट्टास आहे आणि म्हणून आजचं हे धरणे आंदोलन आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.